बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटाची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्यांच्या कमाईची देखील होते। काही मिनिटांसाठी कोट्यावधींचं मानधन घेणाऱ्या या सेलिब्रिटींना किती कर भरावा लागतो असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला नेहमीच पडत असतो। आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मानधनाची चर्चा सुरू आहे। बॉलिवूड सिनेसृष्टीचे बिग बी यांनी गेली अनेक वर्ष अनेक दशक इंडस्ट्रीवर राज्य केले, अजूनही करतायत। वयाच्या 82व्या वर्षीही ते आगामी सिनेमाचं शूटिंग करतायत, त्यामुळे त्यांची नेमकी कमाई किती असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत। काही रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये अमिताभ यांनी तब्बल 350 कोटींची कमाई केली आहे। इतकी बक्कळ कमाई करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी सरकारच्या तिजोरीतही भर घातली आहे। ते सगळ्यात जास्त कर भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झालेत। बिग बजेट चित्रपट असो किंवा मग ब्रँड्स प्रमोशन, अमिताभ यांनाच पहिली पसंती असल्याचं दिसून येतं। त्यामुळे फक्त सिनेमेच नाही तर इतर माध्यमातूनही अमिताभ यांनी मोठी कमाई होतीली आहे। तर कौन बनेगा करोडपती या शो साठीही अमिताभ बच्चन मोठं मानधन घेत असतात। सिनेमे, टीव्ही शो, जाहिराती अशा वेगवेगळ्या माध्यमातूनही अमिताभ यांनी 350 कोटी कमवलेत। तर इतक्या मोठ्या कमाईनंतर आता त्यांना मोठा टॅक्सही भरावा लागणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ यांनी ॲडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता भरला असून हा 52.50 कोटींचा आहे। 15 मार्च रोजी त्यांनी हा कर भरल्याचं म्हटलं जाते। तर अमिताभ यांना एकूण 120 कोटींचा कर सरकारला द्यावा लागणार आहे। 2023-24 मध्ये अमिताभ यांनी तब्बल 71 कोटींचा टॅक्स भरला होता। तर बिग बींच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कौन बनेगा करोडपतीचा 16वा सीझन नुकताच संपलाय, पण 17व्या सीझनमधून देखील पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला बिग बी येणार आहेत। तर दुसरीकडे त्यांच्या सिनेमाची ही चर्चा सुरू आहे। गेल्या वर्षी आलेल्या कल्की 2989 AD या सिनेमात ते दिसले होते। या सिनेमाच्या दुसऱ्या भागातही अमिताभ दिसणार असल्याच्या चर्चांना आता जोर येऊ लागलाय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।